मॉर्निंग एव्हरीवन, इट्स डे 2. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. मुलं उठलेत की नाही आम्हाला आयडिया नाही आहे काही, पण आम्ही गर्ल्स या रूम मध्ये जे होतो. गेटिंग रेडी. एकदम थोरू थोरूसा. Blush is very important. काय जसं कळलं की बर्फ पडतोय. अरे ते बघितलं आम्ही, आम्हाला वाटलं आत्ता पडतोय. रात्री स्नोफॉल झालाय ते दिसतंय. हॅलो, तुम्ही तर रेडी आहात? स्टील कन्फ्युज्ड विथ दिस. निघालोय जायला ब्रेकफास्ट करून. ए किवडी किवडी. माहित तर नाही बर्फ किती आहे तिकडे. हो मेल्ट झाला बघा वरचा बर्फ. आता तिकडे जाऊन समजेल. कितने मनुष्य लग रहे हो. क्यूट एकदम. झूठ बोल रहा है. काय पण मी हे सगळं लावत नाही. हे बघ, हे फाउंडेशन ब्युडेशन आहे. आपण ओरिजिनल काला आहे. बरोबर उडतो पदर बाई पोरी जरा जपून. बरोबर उडतो पदर बाई पोरी जरा जपून चाल ग. ए आता तुझी वर्ल्ड क्लास हाय. अग पोरी ग मोहिनी अप्सरा तू. Stop it. Get some help. लग्न करायचं हिला. मला नाही करायचंय लग्न. नाही करायचंय. करायचंय. सो क्यूट. मी मराठी बाय. सो क्यूट. बरोबर उडतो पदर पोरी तुझा पदर. बरोबर उडतो पदर बाई पोरी जरा जपून. ये डाया दादा. सो आम्ही इथे थांबलोय सगळे आता रस्त्यात. साठी एक स्पॉट सापडलाय. अजून पुढे जायचं ऍक्च्युली आम्हाला स्नोसाठी. सध्याचा व्ह्यू आहे जिथे आम्ही आहोत. स्नोफॉल रात्री झाला होता. हे बघा तश्वीचं काय चाललंय बघा. तश्वीला स्नो हवा इथला. आमच्या सायलीताईचे बर्फ गोळा करण्याचे प्रयत्न. थोडासा स्नो आहे. ओके, सो आता आम्ही आलेलो आहोत रोहतांग पासला, जिथे काल रात्री फायनली हा व्ह्यू बघायला मिळाला. त्याची आम्ही वाट बघत होतो. इथे ॲक्च्युली आम्ही इथे घालण्यासाठी ते बर्फाचे कपडे पण घेतले. फोटोज व्हिडिओजसाठी मला वाटतंय जे आउटफिट घातलं आहे त्याच्यावरती थोडे फोटोसाठी ते घालत नाही. पण गरज जर पडली तर आम्ही ते सुद्धा घालू. अयो वाजलेत आणि थंडी. बाप रे, कसं वाटतंय थंडीमध्ये मस्त मॅगी खातो आपण. ही फीलिंग मस्त. बर्फ के पहाड़ और बीच में आप अपने लोगों के साथ सुकून में मैगी खा रहे हो. वाह, काय बोलले मी. हे घातलं आम्ही आता. ऍक्च्युली आम्ही फोटोज व्हिडिओज काढले जे आम्ही आउटफिट बनवले जायचं. सो गाईज, आम्ही जे आउटफिट घातले होते आधी ते तर आता बर्फाचे घातले बघा. हे त्यांचे शूज आहेत. ते आमचे फोटोज काढले व्हिडिओज काढले ऋतूने. तुला खूप त्रास झाला थंडीमुळे. त्याचे हातपाय चोळलेत. त्याला बसमध्ये
ठरवलंय जरा ब्लँकेट वगैरे टाकून 3-4 लेअर टाकून जरा हे आउटफिट्स घेतलेत, त्याचा काहीतरी फायदा करूयात म्हणून हे आउटफिट घालून आम्ही बर्फात आलो. तरी चालत बसते. येस. या तू हाय बोल ना. हाय बोलला हाय बोल ना. हाय बच्चू, हाय बोल ना परत. मैं तुम्हारे बाप का नौकर नहीं हूँ. नहीं काय नहीं. दादा पता है मालिक कौन है उसके बाद जा. मी टच करलो तुला. जी मंगल भावानया. हाय. सो आम्ही आलेलो आहोत घरी डिनर वगैरे करून. आता आम्ही आज खूप सुंदर प्लॅन केलेला आहे. बॉनफायर लावलेली आहे मस्त. सगळे जमलो आहेत, मस्त एन्जॉय करणार आहोत. हे बघा इथे ऑलरेडी गाणी सुरू झालेली आहेत. 12 वाजता खूप स्पेशल गोष्ट आहे. प्रशांत दादाचा बर्थडे सुरू होणार आहे. सर गाणार आहेत आमच्यासाठी स्पेशली. आम्ही सिंगर बोलवलेला आहे. गाणार आहे बॅकग्राऊंड आणि बॅकग्राऊंड कोरस टीम सत्ता आली आहे त्याच्यात. यांना म्युझिक मंत्री बनवलेलं आहे आम्ही. ते पण पैसे दिलेले आहे. तिथे काही फ्री भेटत नाही. मोठा हॉटेल म्हणजे सगळ्या गोष्टीचे पैसे आहे तिथे. हनीमून मंत्री पण आमचा हाच आहे. केवल मी 5वी पर्यंत शिकलोय, मला 10वीची प्रश्न कळत नाही. सर ने डायलॉग रियल कर दिया जिस स्कूल में तू पढ़ता है. खरंच आहे. नाही पण आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं 2 दिवस. खरं तर मला सरप्राईज देणार आहे ती लोक. बर्थडे आहे माझा 12 वाजता. केक आणायला पण मीच गेलेलो. एवढा मोठा सरप्राईज आहे. ये नहीं पता नहीं का. सी यार केक लाया दादा को पता चल गया. हे लोक गाडीतून उतरायला मागत होते, एवढी थंडी होती. तर मग मी आणि सिद्धेश आणि चेतू आम्ही तिघं जाऊन केक घेऊन आले माझ्याच बर्थडेचा. हा अरे केक आता मी ऍक्टिंग कशी करतो बघा तुम्ही. बर्थडे शुभेच्छा. इट इज माय बेस्ट बर्थडे गिफ्ट एव्हर. केक पण आणलाय मीच आणलाय, पण मीच आणायला विसरलो. आणली नाही. घे नाही आणली. टू यू हॅपी बर्थडे टू यू. प्रशांत तू सही जा रहा ब्रो. अप्रतिम शुभेच्छा. डैड बहुत सही जा रहे. तू अपने डैड का सुन, बाकी इसका मत सुन. गॉड ब्लेस यू बेटा. अच्छे काम करते रहे. 2-3 महीना चल मिलते हैं. खुदा हाफिज. तुम्ही सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या असेल त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता 24 मध्ये आहोत. 25 हा आमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. तुमचं प्रेम असंच मिळत राहू दे. ते प्रेक्षक आहेत त्यांच्या पण आयुष्यात आनंद येऊ दे आणि सगळ्या कलाकारांच्या आयुष्यात आनंद येऊ दे. आणि 25 हा आपलाच असेल. आणि इथूनच फोन केला दादाला बर्थडे विश करायला. मला खूप लोकांचे फोन येतात. तुम्ही वेटिंग वर आहेत कॉल. वेटिंग वर कॉल आहेत. काय बोललो आपला 2025 कधी गाजवायचं. 25 गाजवायचं. आणि सरांना सांग काय बोलतोय भाई. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. सेम टू यू तुला पण. बर्थडे. गेस व्हॉट, आम्ही मनालीमध्ये येऊन साड्या घातल्यात. कसे दिसतोय आम्हाला सांगा. ऍक्च्युली आज बऱ्याच टेम्पल्सना सुद्धा व्हिजिट करायचंय आणि आमची फॅन्टसी होती की इकडे येऊन आपण साडी नेसून फोटोशूट करूया. आणि आम्हाला 15 मिनिटं दिले होते फक्त रेडी व्हायला. आम्ही जसं मुलांना विचारलं, प्रशांताला मी विचारलं मी साड्या घालू का, आणि तो म्हणाला ठीक आहे आज आपण टेम्पल व्हिजिट करतोय सो तुम्ही घालू शकता. ही मुलं ना आम्हाला 100% काहीतरी बोलणार ह्याच्यावरून, पण आम्ही लक्ष नाही देणार. काय साड्या घातल्यात, इकडे येऊन थंडी वाजणार. मुलांचंच नाही आवरलं आणि आम्हाला घाई करतायत. जॅकेट्स पण कॅरी केलेत, हिल्स घातल्यात. ओके बघत राहा. फुल लुक पण दाखवतो थोडा. सो आता आम्ही ज्या मंदिरात चाललोय ते इथून किती किलोमीटर आहे दादा? 3 किलोमीटर म्हणतात. चालत पाऊण तास लागतो असं म्हणतात. आणि बाईक आहे 10-15 मिनिटात पोहोचवतात. येऊन जाऊन 1500 बोलतात, पण थोडं पुढे आलो की 1000 मध्ये करतात. आम्ही आता सो काही लोकांनी आमच्यातलं ठरवलंय की त्यांना ट्रेक करत जायचंय
आणि आम्ही पण त्याच हिशोबाने असं सगळं जॅकेट घातलंय, साडीवर शूज घातले हिल्स काढून, की आपण पण ट्रेक करत जाऊयात. दोन्ही एक्सपिरियन्स वेगवेगळे आहेत, एक तर ते माउंटेनवाल्या बाईक्सने जाण्याचा किंवा मग ट्रेक करण्याचा. मला खरं तर चालायची सवय नाही आहे, पण मी तरी म्हणाले होते की करूयात का ट्राय. आणि त्याच्यावर वहिनीनंतर मला ओरडल्या की बोलून जाता काही पण. आणि इथे मी थोडी काही पावलं चालली, फक्त थोडी वर आली आणि मी बोलली वहिनी दम लागायला लागला हो. त्या गाड्या दिसतात तिथून फक्त इथपर्यंत आली मी, ती जी वाईट गाडी दिसते. मी बोलली वहिनी दम लागला हो. तरी प्रशांत बोलला की सगळे चालतील, सोन्याचा भरोसा नाहीये. मी बोलली माझं नाही, मी चालीन, मला काय नाहीये प्रॉब्लेम. पण ठीक आहे, म्हणजे असं काय नाही, चालायला लागलं असं मी चालले पण असते, वेगळा एक्सपिरियन्स म्हणून. पण आता असं ठरलंय की आम्ही सगळ्या गर्ल्स आणि आमच्या बरोबर केवल दादा आणि मे बी दादा येतील, तश्वीचे पप्पा, 6 जण तरी आम्ही जातोय बाय बाईक्स. आणि बाकी सगळे ट्रेक करत येतात, विजय दादा, निक, रितेश, प्रशांत दादा, संकेत, चेतू, जेवढे आहेत सगळे तेवढे. सो आम्ही आधी पोहोचू 15 मिनिटात आणि त्यांना ऑलमोस्ट पाऊण तास लागेल पोहोचायला. सो आम्ही साड्या घातल्या, त्या मागच्या ज्या बाईक्स आहेत ना तिथे असं आपण बाईकवर कसे बसतो 2 पाय असं टाकून तसं बसावं लागतंय, पण साड्यांमध्ये आम्ही नाही बसू शकत. सो आम्ही दोघींनी ही वाली बाईक त्याच्यामध्ये आम्ही असे बसू. तश्वी से हाय. पोहोचलो आम्ही वर, हालत झाली आहे. जरी बाईकने आलो तरी हालत झाली आहे. खडतर रस्ता होता. कसा वाटला एक्सपिरियन्स सांगा आता. खडतर प्रवास, पण त्यांच्यापेक्षा बेटर डेफिनेटली. आणि आता एवढं कॉन्फिडेंटली मी बोलले होते. लुक ॲट द माउंटेन्स, लुक ॲट दिस ब्युटी. आणि हे बघा, हे असे बाईक्स आहेत जे सगळे असे जे लोक बाईकने आलेत ना त्यांच्यासाठी. हिला माझे ग्लोव्ज खूप आवडलेत तश्वीला. हो हो, आय कॅन यूज माय फोन विथ दिस ग्लोव्ज. हे बघा, हे असं आहे, हे मी क्लोज पण करू शकते. तर अशी आपली सोनाली सोनवणे, जिला कोणीही स्टॉप नाही करू शकत. शी इज अनस्टॉपेबल. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा साडी घालून आपली सोना ब्लॉगसाठी एफर्ट घेते एवढे. हाऊ यू फील? सो कोल्ड. डेंजर आहे का? डेंजर आहे. डोळ्यातून पाणी येतंय, नाकातून पाणी येतंय. छोटीशी डॉल आहे ही पण इथे डान्स करते एवढ्या थंडीत सुद्धा. माझा फोटोशूट व्हिडिओ शूट झालेला आहे अशा प्रकारे. तश्वीला झिपलाईन करायची आहे, लॉंगेस्ट झिपलाईन तश्वीला करायची आहे. अच्छा, माझं झालं आहे. हे बघा वहिनीचं सुरू आहे. माय गॉड, कसं करू शकतो आम्ही हे. प्रचंड अमाऊंट मध्ये थंडी आहे. कशी दिसते अश्विनी? मस्त मस्त, तू पण मस्त एकदम ॲज ऑलवेज. हे बघा झिपलाईन दिसतं का? फोटोशूट झालेला आहे. आता जॅकेट घातलंय, थोडीशी शेकोटी करतो आणि हे मी चाललो आता मंदिरात. असं म्हणतात ह्याचे थेंब अंगावर पडले तर आपण पापी नाही. वहिनी मैत्री झाली. व्हेरी गुड. आता आम्ही मॅगी खातोय सगळे या थंडीमध्ये, जरा बरं वाटतं. तिकडून आलो जाऊन आणि चेंज केलं रूम मध्ये जाऊन. आणि आता आम्ही चाललोय, एक बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे इथे, तिथे आम्ही जातोय. बुद्धिस्ट मॉनेस्ट्री हेच आहे. खूप सुंदर मूर्ती आहे, दिव्य दिव्य आहे, खूप उंच आहे. आणि इथे ॲक्च्युली फोटोग्राफीज चार्जेस आहेत, चार्जेस पे करावे लागतात. तुम्हाला फोटो हवा असेल, व्हिडिओ काढायचा असेल. खूप शांत जागा आहे, खूप म्हणजे अजिबात कसलाच आवाज नाही. खूप पीसफुल जागा आहे. खूप सुंदर प्लेस आहे, खूप पीसफुल. आजचा डे बेस्ट डे होता ॲक्च्युली. डे 3 बेस्ट डे होता, खूप पीसफुल दिवस होता. मूर्ती आपण खाली बघितली होती, तिचाच हा फेसचा जो पार्ट आहे तो वरतून दिसतो. बोला, कसं वाटतंय? शांती आहे इथं, बघ ना, अजून पण शांत आहे, पीसफुल आहे, खूप पीसफुल आहे. तुम्ही आलात
मनालीमध्ये तर नक्की विजिट करा इथे. मी एकदम लकी आहे की मी या जागेवर आलो. जिथे कुठे जातोय लोकेशन्सवर ते खरंच छान वाटतंय, पण आजचा दिवस बेस्ट होता. तुझा पण ब्लॉग आपला पण ब्लॉग दोन्ही ब्लॉग्स आले. आता बघा, लाईक कमेंट शेअर करा, सबस्क्राईब करा त्या चॅनलला. सोनाली लाईफस्टाईलला करा, प्रतेश कांबळेला करा. यस, आपले 1 मिलियन होणार आहेत. हाँ ले लीजिए गोदी में. रिमाइंड्स मी ऑफ डुगू. डुगू जवळ असंच फर आहे, फक्त डुगू कॅट आहे आणि हा ओली. तो किती शांत आहे. Look at पिंकू. मंजिल का भुला कर जिया तो क्या जिया. त्यांची पण शॉपिंग झालेली आहे. काय काय घेतलंय? शॉल घेतली 150 में तो नहीं मिला होगा. 150 रुपया. कैसे मिल सकता है. आम्ही आज पण भरपूर शॉपिंग केली आहे. हे इकडे आहे, हे इकडे आहेत, इकडे पण आहे. रोज संध्याकाळचा आमचा शॉपिंगचाच बेत ठरतोय. जो पिकनिकचा कॉन्ट्रीब्युशन होतं ना, त्याच्यात 3 पट जास्त शॉपिंगला पैसे. ए वाव, मस्त वाटतंय. हॅपी बर्थडे इथे क्लिअरली लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतंय. आज स्पेशल काहीतरी कार्यक्रम आहे, मे बी डान्सर्स आहेत. हे डेकोरेशन असं झालेलं आहे. हाँ, ये कर लो पहले. खूप खूप धन्यवाद. तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्याचा मनापासून धन्यवाद. मायनस टेम्परेचर मध्ये आम्ही सेलिब्रेट करतोय. नाटी डान्स, हा नागपूरसाठी नाटी डान्स इथे झाला. राजन सर या इकडे. 2025 साली तयारी पूर्ण झालेली आहे. आम्ही त्याच्याच गडबडीत होतो आणि त्यात वेळ काढून आम्ही इथे आता थोड्या वेळासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि अनिल सरांचा सेकंड फिल्म आहे, बट आमचा पहिलाच आहे. आणि त्या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळतील हे सगळे चेहरे. येस, पाटील सर याचे प्रोड्युसर आहेत. आणि बाकी ही सगळी टीम तुम्हाला तिथे दिसेल. तशी सुद्धा आहे त्या चित्रपटाचं. आणि आम्ही आता गाण्यांच्या पुढे जाऊन काहीतरी करतोय, तर तुमचा आशीर्वाद माझ्या येणाऱ्या आम्हाला सगळ्यांवरती राहू दे. एवढंच. थँक्यू सर. हिरोचा फेस रिव्हील नाही करत आहे आपण. आणि मोठे कलाकार आहेत चित्रपटात, सो आम्हाला खूप आनंद आहे. हळूहळू गोष्टी सांगू, लवकरच टायटल रिव्हील करू. थँक्यू सो मच.